नमस्कार मित्रांनो, आपण आज बघतोय विज्ञानमधील 7वा धडा धातू आणि अधातू. मित्रांनो, अतिशय सोपं आणि केमिस्ट्रीचं एक चांगलं प्रकरण आहे जे फ्युचरमध्ये म्हणजे 9th आणि 10th ला तुम्हाला कामा येणार आहे. तर मागील 6 वर्षामध्ये या प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारताना 19-20, 20-21, 21-22 ला प्रत्येकी 2-2 प्रश्न विचारलेले आहेत आणि 22-23 आणि 23-24 ला एक प्रश्न विचार. गेल्या 6 वर्षामध्ये 8 प्रश्न विचारलेत. आपण ॲव्हरेज असं गृहीत धरूयात की इथे 2 गुणांचे प्रश्न विचारले जातात. चला आपण प्रकरण सुरू करूया. तत्पूर्वी आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला टच करा आणि लगेचच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. मित्रांनो, प्रकरण धातू आणि अधातू. आता याची माहिती घेताना पहिल्यांदा आपल्याला आवर्त सारणी हा शब्द आपण कधीतरी ऐकला असेल. हा आहे पिरियडिक टेबल आणि यामध्ये जे 119 मूलद्रव्य आहेत ते अरेंज केलेले आहेत. ओके, आता त्यापैकी कुठले मूलद्रव्य हे धातू आहेत आणि कुठले अधातू आहेत तर हे ओळखण्यासाठी यांची एक बाउंड्री आहे. ही जी बाउंड्री आहे यामध्ये या पद्धतीने झिगझॅग म्हणजे नागमोडी बाउंड्रीने धातू आणि अधातू वेगळे केलेले आहेत. ओके, फक्त आता इथे वर बघा, हायड्रोजन आणि हेलियम हे दोघे अधातू आहेत. हायड्रोजन आणि हेलियम हे अधातू आहेत. मग आता मित्रांनो, येथे आपल्याला धातूंची संख्या जास्त दिसते की अधातूंची, तर ऑब्विसली धातूंची संख्या ही खूप जास्त आहे कंपॅरेटिव्हली अधातूंची. मग आता धातूंमध्ये कोण येतं आपण बघूयात. तर लिथियम आहे, बेरिलियम आहे. इकडे स्टॉप झालं. पुन्हा सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम आहे. ओके, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, स्कँडियम आहे. इकडे क्रोमियम आहे, मॅग्नीज आहे, आयर्न आहे, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक आहे. ओके, गॅलियम आहे. तर असे काही धातू आहेत आणि यातले आपण फक्त जे फेमस आपल्याला कामाचे जे धातू आहेत त्यांच्या संदर्भात बघितलं. अजून 2 आपण धातू बघूयात. एक म्हणजे एजी म्हणजेच सिल्वर चांदी, एयू गोल्ड सोनं आणि एजी मर्क्युरी. ओके, यांच्या संज्ञा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संज्ञाशी संबंधित पण आपल्याला प्रश्न विचारले जातात. पुन्हा एकदा मी रिवाइज करतोय की धातू कुठले आहेत. तर बघा, लिथियम, बेरिलियम, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्कँडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, गॅलियम, सिल्वर, गोल्ड आणि मर्क्युरी हे सगळे धातू आहेत. चला आपण पुढे जातोय. आता इथे धातूंची नावं दिली आहेत तीच आपण रिपीट करतोय. सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम. ओके, हे सगळे धातू आहेत. आता धातू ओळखणं म्हणा किंवा त्यांच्यात कुठल्या प्रकारचं गुणधर्म आहेत आणि ते कोणत्या अवस्थेत आढळतात अशा भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत. त्यापैकी अवस्था. पहिल्यांदा बघा, धातूंची अवस्था फिजिकल स्टेट म्हणजे धातू कुठल्या पद्धतीत कक्ष तापमानाला असतात. तर धातू स्थायू अवस्थेत राहतात सर्वच धातू. फक्त याला काही अपवाद आहे आणि आपल्याला NMS परीक्षेसाठी जे काही निगेटिव्ह गोष्टी असतात म्हणजे नकारार्थी त्यांच्यावर पण जास्त लक्ष ठेवायचं आहे. पारा आणि गॅलियम. आता पारा म्हटला तर मर्क्युरीचं Hg आणि गॅलियमचं Ga एवढं लक्षात ठेवा. हे अपवाद आहेत आणि हे कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आढळतात. सगळे धातू स्थायूमध्ये आहेत, फक्त मर्क्युरी आणि गॅलियम. मर्क्युरी तुम्ही तापमापीमध्ये बघितलं असेल. ओके, आता दुसरा मुद्दा तेज म्हणजे लस्टर आणि चकाकी मुद्दा. ओके, आता आपण कुठलाही धातू घेतला त्याला थोडंसं घासलं तर त्याला चकाकी दिसते. म्हणजे आता बघा इथे एक उदाहरण दिले, तांब्याची भांडी घ्या, त्याला लिंबाने घासा आणि पाण्याने धुवा आणि धुतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर
तेज दिसेल म्हणजे चकाकी दिसेल. कठीणपणा, सर्व धातू जे आहेत ते कठीण असतात, मऊ नसतात. सर्व धातू कठीण आहेत. ओके, कठीण हार्ड आहेत, हार्ड सबस्टन्स. आणि त्यामध्ये फक्त अपवाद आहे. अपवाद नेमकं लक्षात ठेवा. तर सोडियम आणि पोटॅशियम. आता हे जे सोडियम आणि पोटॅशियम आहेत हे धातू मऊ आहेत, चाकूने सहज कापता येतात. आणि हे रिॲक्टिव्ह आहेत. लक्षात ठेवा, रिॲक्टिव्ह म्हणजे जास्त क्रियाशील आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तन्यता. तन्यता म्हणजे तार काढणं. आता तार कोणातून काढणं? धातूमधून. तर धातूला ओढले असता त्याची तार बनते आणि या गुणधर्माला धातूची तन्यता म्हणतात. आता तार, आपण सोन्याच्या तारा बघितल्या. तारा मीन्स काय की डिझाईन करताना बारीक बारीक तार बघितलेली आहे. चांदीची तार असेल, लोखंडाची तार असेल, वायरमधल्या तारा असतील. ओके, म्हणून तन्यता गुणधर्म हा धातूंमध्ये आहे. त्यानंतर वर्धनीयता, मेलेबिलिटी. आपण धातू जर हातोडीने ठोकत राहिलो ना तर आपल्याला त्यापासून पातळ पत्रा तयार होताना दिसेल आणि याच गुणधर्माला काय म्हणतात? वर्धनीयता म्हणतात. ओके, पुढे आपण उष्णतेचे वहन बघतोय. आता यामध्ये आपल्याला कंडक्शन ऑफ हीट म्हणजे उष्णता कशी वाहिली जाते. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समजा ही लोखंडी स्केल आहे आणि या लोखंडी स्केलमधून उष्णता, समजा आपण इकडे आग देत असू किंवा त्यांना गरम करत असू या भागातून, तर उष्णता या प्रकारे पुढे पुढे जाणार आहे. म्हणजे हे झालं उष्णतेचे वहन. पण धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात आणि त्याच्यामध्ये चांदे आहे, तांबे आहे, ॲल्युमिनियम आहे, लोखंड आहे. तर यांच्यापासून उष्णतेचे चांगले वहन होत असते. त्यानंतर विद्युत वहन म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन. मग धातू हे विजेचे सुवाहक आहेत, पण त्याला एक अपवाद आहे, शिसे. शिसे हा एकमेव धातू असा आहे की जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही. हे वाक्य लक्षात ठेवा, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आत्तापर्यंत त्यांनी प्रश्न विचारताना हे नकारार्थी पार्टवर जास्त विचारलेत. उष्णतेचे सुवाहक कोण नाही? तर शिस हे उष्णतेचे सुवाहक नाही. ओके, मेनली आपल्या घरामध्ये ज्या वायर आहेत त्या वायरमध्ये कोणत्या प्रकारचे धातू असतात? तुम्हाला माहिती की ॲल्युमिनियमच्या वायर असतात, कॉपरचे वायर असते, त्याच्यानंतर आयन, ओके, आयनच्या वायर असतात. तर हा पाठ जरा व्यवस्थित लक्षात ठेवूयात आपण. ओके, त्यानंतर आपण पुढे जातोय घनता म्हणजे डेन्सिटी. धातूंची घनता ही जास्त असते. ओके, ते स्ट्रॉंग असतात आणि त्यामध्ये फक्त अपवादाची आपण स्थिती बघतोय. अपवाद तर सोडियम आहे, पोटॅशियम आहे, त्यानंतर लिथियम आहे. सोडियम, पोटॅशियम, लिथियम यांची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. मग अशी आपण बघितलं की अरे हा जो सोडियम आहे किंवा पोटॅशियम आहे हे मऊ आहेत, कापता येतात. म्हणजे तिथेच आपलं क्लिअर झालं की यांची घनता कमी आहे. आणि लिथियमची घनता 0.53 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. ओके, तर ही लिथियमची घनता आहे. आता एक मी पुन्हा गोष्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय की इथे लिथियम आहे, सोडियम आहे आणि पोटॅशियम आहे. ओके, लिंक आपण याला म्हणूया, LINK, लिंक. म्हणजे एक लक्षात ठेवण्यासाठी कीवर्ड लक्षात ठेवूयात, लिंक. तर हे लिंक अतिशय मऊ आहेत आणि पण क्रियाशील देखील तेवढेच आहेत ते. चला पुढे जातोय आपण. द्रवणांक आणि उत्कलांक म्हणजे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. म्हणजे यांना आपण जर तापवायला घेतलं, उष्णता द्यायला घेतली तर सगळ्यात आधी लवकर वितळणार का हे आपल्याला इथे बघायचं आहे. तर धातूंचे द्रवणांक उत्कलांक जास्त असतात. म्हणजे यांना खूप जास्त हीट द्यावी लागते, तेव्हा ते कुठेतरी वितळतात किंवा त्यांची कुठेतरी वाफ व्हायला सुरुवात होते. पण पुन्हा एकदा अपवाद आला तर अपवादमध्ये काय येतंय? मर्क्युरी, गॅलियम, कारण हे लिक्विड फॉर्ममध्ये आहेत. आणि पुन्हा एकदा हे दोन मूलद्रव्य सोडियम आणि पोटॅशियम, कारण ते मऊ आहेत. ओके, तर लगेच तुमच्या सगळे अपवाद लक्षात आलेले आहेत. पुढे जातोय आपण नादमयता, सोनोरिटी. नादमयता म्हणजे काय? नाद शब्दावरून लगेच लक्षात आलं असेल की आपण नाद म्हणजे आवाज इथे येतोय. ओके, तर धातूंमधून आवाज येतोय, धातूंना
आपटल्यावर, आदळल्यावर, त्यांच्यावर काही आपण आपटत बसल्यावर त्यांच्यातून एक आवाज येतोय. तर असे आपण एक 10 त्यांचे प्रॉपर्टीज बघितलेले, गुणधर्म बघितलेत आणि तुमच्या ते चांगले लक्षात राहतील. आता आपण हे 10च इकडे अधातूसाठी वापरतोय. मगाशी आपण बघितले की अधातू कुठल्या प्रकारचे आहेत. पुन्हा एकदा आपण रिपीट करतोय की आपण साईड बघितली होती, तर इथे स्पेशली आपण नाव घेऊयात कार्बनचं. ओके, कार्बन हा अधातू आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, हेलियम, इकडे हायड्रोजन राहिलं. ओके, फॉस्फरस आहे, सल्फर आहे, क्लोरीन आहे, आर्गॉन आहे, ब्रोमीन आहे, देन इकडे आयोडीन आहे. तर हे मेनली आपण लक्षात ठेवूयात. पुन्हा मी रिपीट करतोय. हायड्रोजन, हेलियम, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन. ओके, तर आता अधातूंबद्दल आपण थोडंसं अजून त्यांचे जरा प्रॉपर्टी चेक करूयात. हा झाला कार्बन. कार्बन म्हणजे कोळसा, कोल असं म्हणूयात. केवळ कार्बन कोळशाच्याच फॉर्ममध्ये असं नाही, तर कार्बनचे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स आहेत, त्यांची अपरूपे आहेत, तुम्ही पुढील इयत्तेमध्ये शिकणार आहात. सल्फर कसा पावडरच्या फॉर्ममध्ये येलोइश कलरचा, पिवळ्या रंगाचा दिसतो. सल्फर पावडरच्या फॉर्ममध्ये एकदम पावडरच आपण म्हणूयात त्याला. फॉस्फरस थोडासा स्फटिक सारखा आहे आणि हा रेड फॉस्फरस आहे. तर हे नॉन मेटल म्हणजेच अधातू आहेत, त्यांच्याबद्दल आपण थोडंसं बघतोय. कळलं तुम्हाला अधातू? चला आपण आता त्यांची प्रॉपर्टीज बघूयात. हे लक्षात ठेवा, यावरून तुम्हाला लगेच प्रॉपर्टी सांगता येईल. आता भौतिक अवस्था, तर इथे लक्षात ठेवा अधातू स्थायू पण आहेत, द्रव पण आहेत आणि वायू पण आहेत, तिघांमध्ये. मग स्थायूमध्ये जे आहेत ते आपण बघितलं की कार्बन आहे, सल्फर आहे आणि फॉस्फरस. सी कार्बन, एस सल्फरस, पी फॉस्फरस. द्रवरूपमध्ये एक आहे तो म्हणजे ब्रोमीन, ब्रोमीन, ब्रोमीन. आणि वायुरूपमध्ये आहे एच म्हणजे हायड्रोजन, एन म्हणजे नायट्रोजन, ओ म्हणजे ऑक्सिजन. कळलं? तर कोण गॅसमध्ये आहे, कोण लिक्विडमध्ये आहे आणि कोण सॉलिडमध्ये, हे तुम्हाला कळलं. तर झालं भौतिक अवस्था क्लिअर. चकाकी, अधातूंना चकाकी नसते, पण याच्यात पुन्हा अपवाद दोन्हीकडे आलं, हिरा आणि आयोडीन. पण हा जो हिरा आहे ना, हा धातू आहे का, तर तो कार्बन आहे. हिरा म्हणजेच काय आहे, कार्बन आहे, हे लक्षात ठेवा. ठिसूळपणा. ओके, आता मगाशी मी बघितलं की अरे सगळे अधातू हे ठिसूळच असतात. अधातू काय आहेत, ठिसूळ असतात आणि ते सगळे मऊ पण असतात. पुन्हा एकदा अपवाद आला. अपवादाचं नाव हिरा, कार्बनचं अपरूप. हिरा एकदम स्ट्रॉंग असतो. ओके, पुढे आपण जातोय धातू सदृश्य मूलद्रव्य. आता हे धातू सदृश्य मूलद्रव्य आपण एकदा वाचून घेऊयात आणि मी तुम्हाला दाखवतो की नेमकं कुठे आहेत. तर आर्सेनिक आहे, सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे आणि अँटीमनी आहे. ओके, आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम आणि अँटीमनी. तर हे तुम्हाला मी प्रॉपर दाखवतो की कुठल्या बाउंड्रीवर. आपण मगाशी म्हटलं ना की झिगझॅग. हा बघा, सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम, अँटीमनी. बघा बाउंड्री आहेत, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी. सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी यांना आपण धातू सदृश्य म्हणणार. ओके, तर धातू सदृश्यमध्ये या दोघांचा एक मिक्स कॉम्बिनेशन असतो. कोणाचा, धातू आणि अधातू. या दोघांचे जे गुणधर्म आहेत ते धातू सदृश्यमध्ये असतात. ओके, चला आता धातूंचे रासायनिक गुणधर्म बघूयात. तत्पूर्वी आपण बघूयात अजून धातू कसे दिसतात. आता आपण त्यांची नावं सांगूयात. हा दिसतोय लगेच तुम्हाला गोल्ड, पिवळ्या रंगाचा आहे. त्याच्यानंतर हा आहे कॉपर, तांबूस रंगाचा. सिल्वर कॉइन सारखा दिसतोय बघा. मॅग्नेशियम एक फित सारखा दिसतोय. लेड लगेच दिसतोय, शिसे. मर्क्युरी बघा पाण्यासारखा दिसतोय. मी मेनली जे आहेत तेच सांगतोय. आयन आहे, लोखंड सगळ्यांनीच बघितलेला आहे. झिंक आहे. त्याच्यानंतर टंगस्टन जो बल्बमध्ये असतो. सोडियम आहे, हा बघा ठिसूळ आहे.
सोडियम सारखाच पोटॅशियम आहे. ॲल्युमिनियमची भांडी सगळ्यांनी बघितलेली आहेत घरामध्ये, तर हा ॲल्युमिनियम आहे. तर हे काही धातू आहेत, त्यांची आपण एक थोडी ओळख करून घेतली. घरामध्ये बऱ्यापैकी धातू आपल्या असतात. तर याच धातूंचे आपल्याला रासायनिक गुणधर्म बघायचे. तर बघा, धातूंच्या अणूच्या बाह्यतम कक्षात इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे 3 पर्यंत असते. मग ती किती असते? 1 पाहिजे, 2 पाहिजे आणि 3 पाहिजे. चला इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण बघूयात. म्हणजे मूलद्रव्य सोडियम याचा अणुअंक 11 आहे. मग 11चे वाटे करताना अणुअंक त्याचं किती आहे? 11. आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे त्यांचं कक्षानुसार विभागणे. आता ह्या कक्षा वगैरे आपण पुढच्या प्रकरणात बघणार आहोत. ओके, कक्षांबद्दल आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे. 281, 282, 283 हे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. पण आता इलेक्ट्रॉन स्वरूपण असताना तुम्हाला कळतं अरे 2, 2, 2 म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 2. दुसऱ्या कक्षेमध्ये अष्टक स्थिती 8. 2 म्हणजे द्विक स्थिती. ओके, 8 म्हणजे अष्टक स्थिती. आणि मग राहिलेले मूलद्रव्य तिकडे टाकायचे पुढच्या तिसऱ्या कक्षेत. तर 2 आणि 8 10 आणि 1 11. बरोबर. मग बघा, बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन, बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, बाह्यतम कक्षेत 3 इलेक्ट्रॉन. मूलद्रव्य कोण आहे? सोडियम. 1 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेत. मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेत. ॲल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेत. कळलं? म्हणजे जे धातू आहेत त्यांच्या बाह्यतम कक्षेत 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन्स असतात. चला आता इथे मगाशी अधातूंचे काही गुणधर्म राहिलेले आहेत, ते आपण क्लिअर करून घेऊयात. अधातूमध्ये तन्यता आणि वर्धनीयता हा गुणधर्म नसतो. अधातू उष्णता आणि विद्युतचे वहन करत नाहीत. अधातू उष्णता आणि विद्युतचे वहन करत नाही. यात बघा एक फक्त अपवाद दिलेला आहे. अपवाद आहे ग्रॅफाइट, जे कार्बनचं अपूरक आहे. ग्रॅफाइट म्हणजे आपली जी पेन्सिल आहे ना, आपण लीडची पेन्सिल म्हणतोय, जर ते आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये किंवा स्विचमध्ये टाकली तर ते करंट लागू शकतोय. ओके, तर ते एक अपवाद आहे त्या ठिकाणी. त्यानंतर घनता आहे. अधातूची घनता कमी असते, सगळे ठिसूळ असतात म्हणून. त्यानंतर द्रवणांक उच्चांक हे अगदी कमी आहेत. द्रवणांक उच्चांक कमी आहेत. मग आता अपवाद आहे त्याला, तर कोण आहे? कार्बन आणि बोरॉन. हे उच्च तापमानाला वितळतात, फक्त कार्बन आणि बोरॉन. आता मगाशी आपण ज्या ठिकाणी होतो, म्हणजेच कुठे? इलेक्ट्रॉन स्वरूपण हा आपण पहिला मुद्दा बघितला, धातूंचे रासायनिक गुणधर्म. तर आता आपण दुसरा मुद्दा बघतोय, आयनांची निर्मिती. आता आयनांची निर्मिती तुम्हाला कळलंय की संयोजी इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन म्हणजे धन आयन तयार करतात, त्याला कॅटायन म्हणतात. कॅटायन धन आयन. बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे सोडियमच्या? 1. हा 1 इलेक्ट्रॉन गमवायचा. गमावणं म्हणजे देणं आणि क्रेडिट मिळवणं, म्हणून सोडियम 1 पॉझिटिव्ह होतो. मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. 2 इलेक्ट्रॉन दिले जातात आणि मग पॉझिटिव्ह किती झालं? 2 पॉझिटिव्ह झालं, 2 धन आयनात झाले. ओके, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम आहे. बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 3 इलेक्ट्रॉन दिले आणि मग 3 धन आयन झाले. पण इलेक्ट्रॉन दिल्यानंतर सोडियमच्या बाह्यतम कक्षेत 8च इलेक्ट्रॉन राहिले, मॅग्नेशियमच्या 8 आणि ॲल्युमिनियमच्या पण 8 राहिले. ओके, हे तुम्हाला कळलं. बघा पुन्हा एकदा, संयोजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन म्हणजेच कॅटायन होय. आणि धातू काय करतात? कॅटायन निर्माण करतात. धातू कॅटायन निर्माण करतात. चला आपण बघतोय पुढचं, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. मग धातूंचा ऑक्सिजनशी संयोग होतो आणि त्याची ऑक्साइड्स तयार होतात. धातू प्लस ऑक्सिजन, धातूंची ऑक्साइड्स तयार होतात. आता आपण काही धातू बघूयात की ज्यांचे ऑक्साइड्स तयार होत आहेत इथे. आता बघा, मी पुन्हा एकदा सगळ्या धातूंबद्दल वाचतोय. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, पोटॅशियम, कॅल्शियम, कॉपर, झिंक आणि आयन. आणि या सगळ्या धातूंची आपण पहिल्यांदा ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करूयात. ओके, कोणाबरोबर अभिक्रिया करतोय? ऑक्सिजन बरोबर. मग काय तयार होतंय बघा? सोडियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड,
ॲल्युमिनियम ऑक्साईड, पोटॅशियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड, कॉपर ऑक्साईड, झिंक ऑक्साईड, आयर्न ऑक्साईड. यांचे प्रत्येकाचे एक रासायनिक सूत्र म्हणजेच फॉर्म्युला वेगळे आहेत, पण एवढ्यांबरोबर त्यांचे ऑक्साईड्स तयार होऊ शकतात. कळलं? धातू ऑक्सिजन बरोबर झालं की त्यांचे काय तयार होतात? ऑक्साईड्स तयार होतात. चला पुढचं पार्ट बघतोय. अगदी क्लिअर तुम्हाला कळलं असेल. आता हे जे धातूंचे ऑक्साईड आहेत त्यांची आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी तयार होतं. आता यापैकी एक एक्झाम्पल आपण घेऊयात, एकदम सिम्पली एक्झाम्पल आणि तुम्हाला कळेल असं बघूयात. कॅल्शियम ऑक्साईड आपण घेऊयात. ओके, कॅल्शियम ऑक्साईडमध्ये स्पेशली CaO हा त्याचा फॉर्म्युला झाला. आणि त्यांनी काय म्हटलंय, कोणाबरोबर अभिक्रिया? धातूंचे ऑक्साईड हे आम्लाबरोबर. कॅल्शियमचं ऑक्साईड आम्लमध्ये आपण घेऊयात HCl आणि पुढे प्रोडक्ट काय तयार होतंय ते बघूयात. बघा याच्यात काय होणार, कॅल्शियम आणि क्लोरीन म्हणजे CaCl2 कॅल्शियम क्लोराईड झालं. आणि त्याच्यानंतर राहिलं आपलं H आणि O तर H2O. पण मग याच्यासाठी काय आहे की रासायनिक समीकरण आहे ते संतुलित करणं गरजेचं आहे. मग कॅल्शियम क्लोराईड हे क्षार झालं आणि H2O पाणी झालं. बघा क्षार आणि पाणी तुमचं तयार झालं. असं आपण कुठलं पण उदाहरण घेतलं ना तरी पण तेच होणार. आपण अजून एक उदाहरण बघूयात. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन. ओके, यापासून तयार झालं मॅग्नेशियम ऑक्साईड. ओके, हा जो मॅग्नेशियम ऑक्साईड आहे हा आपण कोणाबरोबर? विरल आम्लाबरोबर म्हणजे HCl बरोबर त्याची अभिक्रिया करतोय. मग HCl बरोबर अभिक्रिया करताना मॅग्नेशियम क्लोराईड तयार होईल MgCl2. राहिला कोण? H2O. आता त्यातले अणूंची संख्या समान करणं आपल्याला गरजेचं आहे. सो एवढ्या मेटल्स आपण फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारच्या रिॲक्शन्स अरेंज करू शकतो. पुन्हा मित्रांनो, आपण धातूची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर क्षार आणि हायड्रोजन वायू तयार होतोय. याचं एक उदाहरण बघूयात. आता कुठला तरी एक आपण धातू घेऊयात ज्याच्यामध्ये आपण समजा आपण घेतलं की मॅग्नेशियम आणि या मॅग्नेशियमची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया तयार झाली की मग पुढे मॅग्नेशियम क्लोराईड आणि मग हायड्रोजन गॅस मुक्त होईल. आता या अभिक्रियेचा जर आपण विचार केला तर मॅग्नेशियमची कोणाबरोबर? इकडे क्लोरीन बरोबर अभिक्रिया होईल आणि हायड्रोजन इथे मुक्त होईल. ओके, असं कुठलंही आपण धातू घेतला त्याची हायड्रोक्लोरिक, आता हायड्रोक्लोरिक आम्लाऐवजी H2SO4 विरल सल्फ्युरिक आम्लाबरोबरही आपण अभिक्रिया करू शकतोय. मग येथे धातू त्याची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया, त्यानंतर क्षार म्हणजेच मगाशी मॅग्नेशियम क्लोराईड तयार झालं आणि हायड्रोजन वायू मुक्त झालं. आता तयार झालेला हायड्रोजन वायू आहे हे कसं ओळखू शकतोय आपण? तर बघा, नळीच्या तोंडाशी म्हणजे आपण टेस्ट ट्यूब आहे, परीक्षा नळी आहे, त्याच्या तोंडाशी जळती आगपेटीची काडी नेली तर त्या काडीचं निरीक्षण केले तर आपल्याला एक पॉप असा आवाज येईल. म्हणजे जर तो पॉप आवाज आला तर आपण समजायचं हायड्रोजन आहे. इथे पुन्हा आपल्याला एक छोटीशी कृती करायला सांगितले की विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या, नंतर जास्ताची पूड टाका. ओके, तर आता बघा आपण जस्त म्हणजे झिंक घेतलं आणि विरल हायड्रोक्लोरिक आम्ल HCl घेतलं आणि मग इथे काय तयार होणार? पुन्हा मगाच्या प्रमाणे रिॲक्शन की झिंक क्लोराईड तयार होईल, ZnCl2 आणि हायड्रोजन वायू मुक्त होईल. इथे आपल्याला अणूंची संख्या समान करावी लागणार आहे. अगदी सिंपल रिॲक्शन आहे. आपण एक फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवूयात. ओके, नेक्स्ट बघा, पाण्यासोबत अभिक्रिया. आता पाण्यासोबत इथे आपल्याला 3 प्रकार आहेत. काही धातूंची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला अभिक्रिया होते, काहींची गरम पाण्यासोबत होते, तर काहींची पाण्याच्या वाफेसोबत होते. बघा 3 प्रकार आपण बघतोय. काय म्हटलं? पहिलं, नुसतं नॉर्मल पाणी आहे त्याच्याबरोबर अभिक्रिया होते आणि अभिक्रिया होऊन काय होतं? हायड्रोजन वायूची निर्मिती होते.
काहींचं गरम पाण्यासोबत होते आणि काहींची पाण्याच्या वाफेसोबत होते. जे एकदम रिॲक्टिव्ह आहेत ना त्यांची पाण्याबरोबर होते. आपण एक उदाहरण घेऊयात. समजा आपण एक धातू घेतला सोडियम आणि त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली सोडियम H2O. तर आपले प्रोडक्ट काय राहतील? तर येथे NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड तयार होईल आणि मग राहिला हायड्रोजन. तर हायड्रोजन गॅस इकडे लिबरेट म्हणजे मुक्त होईल. ओके, मग आता इथे काय तयार होतं? धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती होते. मेनली आहे आपला हायड्रोजन वायूची निर्मिती. ओके, पुन्हा आपण कॅल्शियम घेतलं. कॅल्शियमची पण H2O पाण्यासोबत अभिक्रिया केली तर त्याच्यापासून पण काय तयार होतं? कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन गॅस मुक्त होतो. तर या काही अभिक्रिया आहेत. आता बघूयात अधातूंचे रासायनिक गुणधर्म. हे सगळं आपण धातूंचे बघितलं, अधातूंचे बघतोय. आता अधातूंचे रासायनिक गुणधर्म बघताना पहिला येतोय इलेक्ट्रॉन स्वरूपण. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. मगाशी आपण बघितलं की धातूंच्या बाह्यतम कक्षेत 1 ते 3 असतात. ओके, तर अधातूंच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या 4 ते 7 पर्यंत असते. म्हणजे 4 असेल, 5 असेल, 6 असेल आणि 7 असेल. मग चला आता बघूयात कोण आहे. तर क्लोरीन आहे. बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहे. बरं, आता इथे अष्टक स्थिती पूर्ण करायची म्हणजे 7च्या ऐवजी अष्टक स्थिती म्हणजे 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. मग 7 मध्ये 1 इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल. मग क्लोरीन काय 1 इलेक्ट्रॉन मागून घेईल. बरोबर, मग मागून घेतल्यामुळे काय झालं? उधारी झाली आणि मग ऋण त्याच्यावर प्रभार आला. मग क्लोरीन ऋण झाला, कर्ज झाला. ओके, ऑक्सिजन बाह्यतम कक्षेत 6 इलेक्ट्रॉन आहे. अष्टकसाठी किती पाहिजेत? 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत. मग हे 2 इलेक्ट्रॉन मागून घेतले म्हणजे 2ची उधारी झाली म्हणजे ऑक्सिजन 2 निगेटिव्ह. ओके, त्याच्यानंतर आपण नायट्रोजनचं बघूयात की बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत अष्टक स्थितीसाठी? 3 इलेक्ट्रॉन पाहिजेत. आणि हे 3 इलेक्ट्रॉन मागून घेतले की सोडियम 3 निगेटिव्ह तयार होणार. बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन हे 7 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, आता पुढे त्याचं आपण दुसरं बघूयात, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. सेम आपण जसं धातूचं बघितलं तसं अधातूंचं ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया. अधातूंचं ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली की अधातूंचे ऑक्साईड तयार होतात. ओके, आणि हे पुन्हा अधातूंचे ऑक्साईड हे आम्लधर्मी आहेत. का आम्लधर्मी आहेत? तर अधातूंचे ऑक्साईड हे आम्लारी बरोबर संयोग पावतं आणि त्याच्यात द्रावणी आणि क्षार तयार होतं. बघा, 2 रिॲक्शन्स आपण बघतोय. पहिली रिॲक्शन काय? अधातू ऑक्सिजन बरोबर कार्बन घेतला, अधातू ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली, कार्बन डायऑक्साईड तयार झालं. आणि हाच अधातूंचा ऑक्साईड म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा आम्लधर्मी आहे. का? तर एक सोडियम हायड्रॉक्साईड ही आम्लारी आहे आणि याच्याबरोबर अभिक्रिया होऊन Na2CO3 सोडियम कार्बोनेट क्षार आणि पाणी तयार होतो, म्हणून तो आम्लधर्मी आहे. मग धातूंचे ऑक्साईड आहे म्हणजे आता बघा आपण इकडे बघितलं, धातूंची ऑक्साईडे ही आम्लारी धर्मी असतात. ओके, धातूंचे ऑक्साईड हे आम्लारी धर्मी असतात. चला पुढे जातोय आपण. मगाशीच आपण बघितलं की अणुअंक नायट्रोजनचा 7 आहे आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण 7 म्हणजेच पहिल्या कक्षेत 2, 5. ऑक्सिजन 8 आहे, 8चे विभागणी इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 6. क्लोरीन 17 आहे, 2, 8, 7. आता आयनांची निर्मिती आपण तिथे बघितली. याच आयनांच्या निर्मितीला आपण काय म्हणतोय? ऋणायन जे प्राप्त करतात या ठिकाणी ऋणायन जे प्राप्त करतात त्याला आपण ऍनायन म्हणतो.
ओके, आणि धन आयन आहे त्याला कॅटायन म्हणतोय. अधातू ऋण आयन प्राप्त करतात त्यांना ॲनायन बोलणार, आणि धातू हे धन आयन प्राप्त करतात त्याला कॅटायन बोलतोय आपण. ओके, मग इथे ऋणप्रभारी आयन ऋण आयन त्याला ॲनायन बोलतोय आपण. आणि मगाशी बघा अधातूंचे ऑक्साईड पाण्यासोबत अभिक्रिया करून आम्ल तयार करतात. अधातूंचे ऑक्साईड्स पाण्याबरोबर अभिक्रिया करून आम्ल तयार करतात. मग CO2 H2O कार्बोनिक आम्ल तयार झाला. सल्फर डायऑक्साईड, सल्फर हा अधातू आहे, सल्फर डायऑक्साईड पाण्याबरोबर अभिक्रिया सल्फ्युरस ऍसिड, आणि SO3 H2O H2SO4 सल्फ्युरिक आम्ल. आपण धातूंचे ऑक्साईड पाण्याबरोबर अभिक्रिया करतात ते बघतोय. धातूंचे ऑक्साईड पाण्याबरोबर अभिक्रिया करताना हायड्रोजन वायू मुक्त करतात, तर अधातू काय करतात, आम्ल तयार करतात. ओके, अधातू आम्ल तयार करतात. आणि अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही, हा वाक्य लक्षात ठेवा. अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. तर इकडे धातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन क्षार आणि हायड्रोजन वायू तयार होतो. थोडं कंपॅरेटिव्हली जर आपण बघितलं ना तर ते आपल्याला डेफिनेटली सोपं जाणार आहे. चला आपण आता राजधातू बघतोय. आता हा शब्द लक्षात ठेवा, राजधातू म्हणजे नोबेल मेटल. मग हे नोबेल मेटल कोण आहेत, तर सोने आहे, चांदी आहे, प्लॅटिनम आहे, पॅलेडियम आहे, रोडियम आहे. यापैकी आता आपण सोने आणि चांदीबद्दल स्पेशली बघूयात. ओके, हे नोबेल मेटल का म्हणतात त्यांना, कारण याचं एक स्पेसिफिकेशन आहे. हवा आहे, पाणी आहे, उष्णता आहे, यांचा सहजपणे त्याच्यावर परिणाम होत नाही. आपण सोनं घालतोय तर ते खूप कालांतराने काळं पडलेलं असतं, परंतु आपण त्याला पुन्हा पॉलिश केल्यानंतर ते पुन्हा जैसे ते पोझिशनला येतं. ओके, म्हणून याचे एक खूप सारे उपयोग आहेत. मग राजधातूंच्या उपयोगांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सोने, चांदी, प्लॅटिनम यांचा मुख्यत्वे अलंकार बनवण्यासाठी वापर केला जातो. ओके, त्याच्यानंतर चांदीचा उपयोग औषधामध्ये देखील केला जातो. सोन्या चांदीचे पदके आहेत, मेडल तयार करतात. इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी सोने यांचा उपयोग केला जातो. ओके, आता बघा जे आखाती देश आहेत, दुबई वगैरे यासारखे, तर इकडे सोन्याच्या गाड्या देखील आहेत. प्लॅटिनम, पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट म्हणून करतात, की रासायनिक अभिक्रिया पटकन होणं हे कॅटलिस्टचं काम असतं. तर हे 5 राजधातूंचे इथे उपयोग दिलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात स्वतंत्र देवतेचा पुतळा आहे. थोडा आपण प्रश्नांचा जर विचार केला इथे तर येथे खूप सारे प्रश्न तयार होतील. म्हणजे स्वतंत्र देवतेचा पुतळा कोठे आहे, तर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ. अशा आपण नॉर्मली वाचता किंवा इथे लेक्चर बघता प्रश्नांची निर्मिती करूयात. ओके, मेन काय याच्यात, मूळ पुतळ्याचा पृष्ठभाग तांब्यापासून बनवलेला आहे. तांबा मेन कंटेंट झाला. तांबा म्हणजे आपण कॉपर म्हणूयात. पण आता हिरव्या रंगाचा दिसतो रे, तो हिरव्या रंगाचा दिसतो. आता हिरव्या रंगाचं दिसण्याचं कारण काय, तर आपण घरामध्ये बरीचशी अशी भांडी बघितलेली असतील जी तांब्याची आहेत, त्याच्यावर हिरव्या रंगाचे असे टिपके आलेले आहेत. ओके, पण मग त्याच्यासाठी खूप त्याला घासावं लागतं. कशामुळे झालंय, तर बघा हवेतील कार्बन डायऑक्साईड वाहनांमधून निघतो किंवा वेगवेगळ्या कारखान्यांमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, आणि आर्द्रता म्हणजे मॉइश्चर आहे, याची तांब्यासोबत अभिक्रिया होते आणि हिरव्या रंगाचं कॉपर कार्बोनेटचा रंग कोणता, हिरवा आहे. बरं, ही अभिक्रिया लिहून दाखवा समजा, तर कार्बन डायऑक्साईड, कॉपर प्लस कार्बन डायऑक्साईड, आणि याला कॉपर कार्बोनेट तयार होतो. म्हणजे शाब्दिक जरी आपण अभिक्रिया लिहिली तरी पण भरपूर झालं, आणि हे एक क्षरणाचं उदाहरण आहे. ओके, आपण क्षरण हा टॉपिक जरा पुढे बघतोय, तत्पूर्वी एक माहित आहे का तुम्हाला हे समोर आलं आणि आपण त्याच्यावर चर्चा केली. चला पुढे जातोय. बापरे, थोडंच राहिलं. आता आपण हे प्रकरण अगदी कमी वेळात समजून घेऊयात. सोन्याची शुद्धता, प्युरिटी ऑफ गोल्ड, 100% सोनं, शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेट, हा प्रश्न विचारून झालेला आहे. ओके,
आता खाणीमधून समजा शुद्ध सोनं काढलं तर त्यापासून जर दागिने तयार केले तर ते दागिने दाबामुळे वाकतात किंवा तुटतात. मग याच्यावर ऑप्शन काय, तर मग सोनार काय करतात, हे जे मूळ सोने आहे त्याच्यामध्ये तांबे किंवा चांदी यांचं विशिष्ट प्रमाणात मिक्सचर करतात आणि ते दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्याच्यापेक्षा कमी कॅरेटचं सोनं वापरतात. ओके, तर आपण जे वापरतो ते 22 कॅरेटचं सोनं वापरतोय आणि त्याच्यात सोन्याची टक्केवारी 91.66 आहेत. या सगळ्या टक्केवारी आपण लक्षात ठेवूयात. 24 कॅरेट म्हणजे 100% सोनं आणि आपण वापरतो ते 22 कॅरेट. आणि मगाशी जो आपण मुद्दा बघितला की क्षरण, त्याच्यावर आता आपण चर्चा करूयात. ओके, कुठलाही धातू असेल, ओलाव्यामुळे काय होतं, हवेतील वायूची प्रक्रिया होऊन धातूची संयुगे तयार होतात. आता धातूची संयुगे जरी तयार होत असली तरी आपल्याला येथे काही उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत. मग आता बघा, आपल्याकडे असलेलं लोखंड आहे. लोखंड गंजण्याची प्रक्रिया चालते. कशामुळे लोखंड गंजतो, हवेमध्ये उघडा असल्यामुळे, ओलाव्यामुळे. पावसाळ्यात गंजण्याचं प्रमाण जास्त असतं. मग लोखंड समजा पकडलं आपण तर ओल्यामुळे काय झालं, त्याच्यावर प्रक्रिया झाली आणि धातूचं संयुग तयार झालं ज्याला आपण गंज म्हणतो. गंज लागला आणि गंज लागला तर पूर्वीप्रमाणे आपल्याला लोखंड मिळेल का, नाही, तर तो झिजला जातो. येथे आपल्याला तेच उदाहरण दिलेलं आहे की दैनंदिन जीवनातील क्षरणाच्या उदाहरणांची यादी करा. क्षरण, तर लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो. हा एक उदाहरण झालं, घराशी संबंधित आहे. तांब्यावर कार्बन डायऑक्साईड वायू म्हणजे मगाशी बघितलेलं आणि हिरवट रंगाचा लेप तयार होतो. कसला, कॉपर कार्बोनेटचा होतो. ओके, चांदी आहे, चांदीवर हायड्रोजन सल्फाइड वायूची अभिक्रिया होतो आणि काळ्या रंगाचा लेप तयार होतो. ओके, काळ्या रंगाचा लेप तयार होतो, हायड्रोजनचा संपर्क त्याच्याशी येतो. मग आता हे एवढे सगळे उदाहरणं आहेत की जे गंजणे किंवा हिरवट रंग येणं किंवा काळा रंग येणं याच्याशी संबंधित आहे. पुन्हा एकदा आपण क्षरण हा जो पार्ट आहे याच्याशी रिलेटेड माहिती बघूयात. लोखंड गंजलं की तांबूस रंग तयार होतो. तांब्यावर हिरवट रंगाचा लेप तयार होतो आणि चांदीवर काळ्या रंगाचा लेप तयार होतो. हे गंजल्यामुळे होतं. पण आता गंजू नये म्हणून आपण काय करू शकतोय, तर बघा, त्याच्यावर तेल लावतोय, ग्रीस आहे, वॉर्निश आहे आणि रंगाचे थर दिले जातात. रंग आपण आपल्या ग्रिल वगैरे आहेत किंवा ज्या लोखंडी वस्तू आहेत किंवा पत्रा वगैरे त्याला नेहमीच रंग देतोय, घासतोय आणि रंग देतोय का, तर ते गंजलं नाही पाहिजे आणि लॉंग टाइम टिकलं पाहिजे. तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो. लोखंडावर जस्ताचा मुलामा दिला जातो. ओके, न गंजणारे धातूचा मुलामा त्याच्यावर दिला जातो. आणि मग मेन काय करायचं असतं, तर धातूचा जो पृष्ठभाग आहे हा हवेपासून त्याचा संपर्क तुटला पाहिजे म्हणून त्याच्यावर कलर केलं जातं, ऑइलिंग केली जाते आणि मग कुठल्याही प्रकारची त्यामुळे अभिक्रिया होत नाही. आणि मग एक त्याच्याशी संबंधित आपण मगाशी बघितलं की ही अमेरिकेतील स्वातंत्र्य देवतेचा पुतळा. ओके, चला पुढे जातोय. संमिश्र, आता हा पण एक गंजू नये म्हणून संमिश्र तयार केले जातात. त्याचं पुढे आपल्याला एक उदाहरण आहे. काय आहे संमिश्र, तर दोन किंवा अधिक धातूंच्या, कुठले पण दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त धातू, 2 असतील 3 असतील किंवा धातू आणि अधातू असेल यांच्या समांगी मिश्रणाला, समांगी एकसारखं मिश्रण, त्याला आपण संमिश्र म्हणतोय. ओके, तर आता बघा किती संमिश्र आहेत. तर घरामध्ये सगळ्यांनी स्टेनलेस स्टीलची भांडी बघितलेली आहेत. मेनली आपण बादली पकडा ना स्टेनलेस स्टीलची, तर त्यात मेन कंटेंट असतो लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल. पुन्हा रिपीट, स्टेनलेस स्टीलच्या बादलीवर एकदा स्केच पेनने जरा 1-2 दिवस म्हणजे याचं प्रॅक्टिस करण्यासाठी ना त्या बादलीवर किंवा एखाद्या स्टेनलेस स्टीलच्या पातेलीवर आपण लिहून ठेवूयात, लोखंड आहे त्याच्यात, कार्बन आहे त्याच्यात, क्रोमियम आहे, निकेल आहे. ओके, आपल्या घरामध्ये ना पितळेची पण भांडी आहेत. मग पितळ कोणापासून आहे, तर तांबे आणि जस्त यांच्यापासून पितळ तयार झालेलं आहे. त्यानंतर कांस्य आहे, कांस्य पदक. तर हे कशापासून आहे, मेन कंटेंट आहे तांबे आणि मग त्याला जोड आहे कथिलची. तर हे 3 संमिश्र बघायचे आहेत आपल्याला, स्टेनलेस स्टील,
त्यानंतर पित्तळ आणि कांस्य. तर यांचं आपण कॉम्बिनेशन आणि त्यातले असलेले घटक जरा लक्षात ठेवूयात. ओके, आता बघा याचा फायदा काय होतोय संमिश्राचा. तर आपल्याकडे दिल्लीत कुतुब मिनार आहे, 1500 वर्षापूर्वी तयार केलेला आहे आणि हा एक लोहस्तंभ आहे. त्याच्या बाजूला कुतुब मिनारच्या बाजूला एक लोहस्तंभ आहे आणि तो आजही चकाकीत आहे. का चकाकीत आहे? तर तो संमिश्रापासून बनवलेला आहे आणि त्यामध्ये लोह जे आहे त्यामध्ये कमी प्रमाणात कार्बन टाकलंय, सिलिकॉन टाकलंय आणि फॉस्फरस टाकलंय. ओके, तर मित्रांनो हा धडा अतिशय सोपा होता. 2 गुण तुम्हाला परफेक्टली मिळालेच पाहिजेत आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण मिळवण्यासाठी त्यांनाही या व्हिडिओची लिंक शेअर करा.